की आमची गाडी सेफ आहे की नाही आहे, कारण ताला पूर्णपणे तुटलेला आहे. कशाला दा चावी बी देते उचलतात. चीयर्स. पावणे 9 झालेत आणि सतीशचा आणि करणचा काय पत्ताच नाही. टाइम झाला जवळपास 10:15. आपण आता जस्ट मशाला पोहोचलोय. हे समोर आहे ना मशाचं मार्केट आहे. आपण निघालोय तो एका ट्रेक साठी. आपला ट्रेक जो होणार आहे ना तो होणार आहे जीवदान किल्ल्यावर. आपण जवळपास एक 9 वाजता घरातून निघालोय. सगळा नाश्ता वगैरे घेऊन जेवणाची सोय करून टेंट वगैरे घेऊन आपण आता निघालोय जीवदान किल्ल्यासाठी. सगळ्यात पहिला पार्टनर आपला सूरज, सतीश, त्यानंतर करण. तर असे आम्ही 4 जण या ट्रेकसाठी निघालोय. बारा वाजलेत. आता आपण जस्ट धसईला पोहोचलोय. इथे गाडी पार्क करून ना इंस्टाग्रामसाठी एक स्टोरी आम्ही अपडेट करतोय. आता आपण ना गोरखगडचं जे प्रवेशद्वार आहे ना त्याच्यापासून मोजून एक 5 ते 10 मीटर अंतरावर आहेत. आणि हा जो रस्ता आहे ना तो वर गोरखगडावर जातो. आणि त्याच्या राईट साईडलाच एक हॉटेल दिसतंय. हे टेबल वगैरे सगळे उचलून ठेवलेले, पण त्या दादानी इथे टेबल वगैरे लावले फक्त आणि फक्त आमच्यासाठी. तर थोडं जेवण चालू आहे आमचं, ते करतो आणि तुम्हाला डायरेक्ट आता भेटतो जिथे आपली ट्रेक स्टार्ट होईल ना तिथे. जास्त रात्रीचा प्रवास असेल ना तो टाळा तुम्ही, आणि शक्यतो संध्याकाळी 7 किंवा 8च्या आधीच हा रस्ता तुम्ही क्रॉस करायचा ट्राय करा. चीयर्स. आणि हा बघा तो दादा तुम्हाला बोललो ना आम्ही, म्हणजे टेबल बिबल साफ करून दिले, टेबल लावून दिले. सोहम. जर गोरखगडला येत आहे ना तर सोहमच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. आपण ना टोकावडेचा जो फाटा आहे तो सोडून पुढे आलोय. पुढे कुठे आलोय तर हे बघा नाणेघाट प्रॉपर इथे लिहिलंय. 1:15 झालंय आणि आम्ही आता ना जस्ट दोन्ही गाड्या सेफ पार्क केल्यात. त्यांचे आम्ही चार्जेस दिलेत, एका गाडीचे 20 रुपये, पण आम्ही त्यांना 10 रुपये एक्स्ट्रा देऊन टाकले, बाबा जा मजा करा म्हणून. तर प्रॉपर इथे गेट आहे आणि गेटच्या आतमध्ये ना आपली गाडी या इथे कुठेतरी पार्क केली आहे. आम्हाला असं खालून यायचं होतं तर येता येताना 3 जण आले. सतीश साहेब येता येताना डायरेक्ट गेटचा टालाच खोलून आले. मला असं वाटतंय की आमची गाडी सेफ आहे की नाही आहे, कारण टाला पूर्णपणे तुटलेला आहे. कशाला दा चावी बी देते उचलतात. इकडे ते सोड. ठीक आहे ना काय. आपण गाडी आपली या इथे पार्क केली आणि त्याच्या समोर एक 50 मीटर अंतरावरती आपल्याला रोड क्रॉस करायचं आहे. आणि रोड क्रॉस केल्यानंतर आपल्याला राईट मारून निघून जायचं आहे. जे अंतर आहे ना ट्रेकचं ते टोटल म्हणजे त्या काकांच्या सांगण्याप्रमाणे ऑलमोस्ट एक 6 ते 7 किलोमीटर आहे. तर पाहूयात 6 ते 7 किलोमीटर करण्यासाठी आपल्याला किती टाइम लागतो. तर हा जो ट्रेक आहे ना तो आपण करतोय तो जीवदान किल्ल्यासाठी. आणि जीवदान किल्ल्याला जाण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ना नाणेघाटात जायला लागतं. तर त्याच्या 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग जो आहे ना तो आपण जे चाललोय म्हणजे टोकावडे गावापासून ट्रेक करत 7 किलोमीटर जाणं. आणि जो दुसरा जो मार्ग आहे ना तो म्हणजे डायरेक्ट बाय रोड जाणं नाणेघाटामध्ये डायरेक्ट बाईक घेऊन. तर दोन्ही मार्ग आम्हाला सोयीस्कर होते, पण भाई आपल्याला करायचा ट्रेक अर्ध्या रस्त्यापर्यंत बाईक राईड करत आणि अर्ध्या रस्त्यात आम्ही ट्रेक करायचा निर्णय घेतला. इथे ना नेटवर्क म्हणजे ऑलमोस्ट नाहीच आहे, त्याच्यामुळे ना लेफ्ट जायचं राईट जायचं वर खाली काय समजत नाही. जर तुम्ही जीवदानचा ट्रेक करताय ना तर मॅप जो आहे ना तो ऑफलाईन डाउनलोड करून ठेवा, खूप जास्त हेल्पफुल ठरेल तुम्हाला. समोर तुम्ही बघू शकता रानकुत्रा, लेफ्टला नाही राईटला. आपण ना आपला जो ट्रेक आहे तो 1:45ला स्टार्ट केलेला आणि 1.5 तासामध्ये आम्ही ना जवळपास एक 4.5 ते 5 किलोमीटर अंतर कव्हर केलंय. नाश्त्याची पाण्याची सगळी सोय आम्ही सोबत केली आहे, त्याच्यामुळे ना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कोणत्याही प्रकारची तकलीफ आम्हाला झालेली नाहीये. म्हणजे पाणी प्रत्येक टायमाला आम्ही पित राहतो, त्याच्यामुळे डिहायड्रेशनचा आम्हाला काहीच प्रॉब्लेम असं वाटत नाहीये. डोंगर आहे ना आम्हाला समोर दिसतोय, पण ना त्याच्या आम्ही कधी लेफ्टला जातोय कधी राईटला जातोय. ॲक्च्युली परफेक्ट असा रस्ता भेटत नाही, कारण खूप जास्त काळोख आहे आणि ते नेटवर्क नसल्यामुळे गुगल मॅप व्यवस्थित चालत नाहीये.
तर आता फक्त वर डोंगराच्या कडे बघून हा बाबा हा रस्ता असावा अंदाज बांधून आम्ही हा जो ट्रेक आहे तो परत एकदा चालू करतोय. इथे एक मोबाईल लावलाय, तिथे एक मोबाईल लावलाय फ्लॅश, आणि इथे आमचा ट्रायपॉड लावलाय. कसं आहे माहिती आहे का भावांना, जर ट्रिपला आलो आणि फोटोशूट आणि व्हिडिओ शूट नाही केला ना तर ट्रिपला मजा नाही. एक इन्स्टासाठी एक 14 जणांचा एक चांगलावाला फोटो काढतो नाईट मोडमध्ये. गुगल पिक्सल 6a का बरोबर का सर, ते तुम्हाला आपल्या इन्स्टा आय डीवर बघायला भेटतील. थांब अरे बाई नाथ फोटो आलाय. नाईट मोड फोटोग्राफी फ्रॉम गुगल पिक्सल 6a. नाही ना ऐकणारच नाही, ऐकला तर नशीब सर. कंटेंट इज मस्ट. हवा नादा पुढं सगळा बाद. नाणे घाटाच्या सगळ्यात पहिल्या पायऱ्या आहेत, त्यांचं दर्शन आपल्याला होतंय. इथून जो पुढचा प्रवास असेल ना तो जास्त नाही पण थोडा तरी सोपा होणार आहे पायऱ्यांमुळे. तर ट्रेक करता करता आम्ही ना अशा एका डेड एंडला पोहोचलोय, जिकडे ना आम्हाला एक पाण्याचं टाकं दिसलं. आणि हे पाणी ना खूपच जास्त डीप आहे. क्लिअर तर दिसतंय पाणी, पण बाई इथे मोबाईल पडला ना ते एकाचे 2 होतील. तर आता मी पुढचा प्रवास जो आहे ना चालू करतोय. प्रोटीन दाखव, सगळं प्रोटीन काढ. यो म्हणतो मी केलं चालू प्रोटीन, अंडी ना केली ना शेंगदाणा ना गुल ना आता व्हायची झाले आवटी गुल. 5-5 मिनिटात म्हणते रे थांब रे थांब, दम लागला थांब जरा. भाऊ कसं आहे माहिती आहे का, ट्रेकिंग करताना ना अंगातली पॉवर मॅटर नाही करत, तुमची जिद्द मॅटर करते. तुम्ही ठरवलं ना तुम्हाला करायचं, तुम्ही 100% करणार. पण तुम्ही आधीच जर बोलले नाही बाबा माझ्यात होणारच नाही, मग तुम्ही हातपाय स्टार्टिंगलाच घालणार. किती % झाला असतं रे आपला? 80%. जवळपास 80% आपला जो ट्रेक आहे ना तो कम्प्लीट झालाय नाणे घाटासाठी. जीवदान किल्ल्याचा तर अजून काही तर लांब पर्यंत काही संबंध नाहीये भाई. हा मोमेंट आहे ना याच्यासाठी एवढा केला, ज्याच्यासाठी केला होता हट्ट, असं शेवटचा क्षण गोड व्हावा. आणि फायनली हे बघा तिकडे ना पूर्णपणे दगडाचा रस्ता आणि या पायऱ्या चालू झाल्यात. जिंकलो भाई जिंकलो. आणि ना मित्रांनो तिथून वर येताना जी हवा लागली ना, आणि मी कॅप घालण्याचं कारण एकच की केस चांगले नाही का आपल्याला आपली, म्हणून कॅप घातले, बाकी काय नाही. नाणेघाट 0 किलोमीटर. हा आहे समोर कल्याण दरवाजा. आणि आता आपण जस्ट कल्याण दरवाजामधून जो किलोमीटरचं जे बोर्ड असतं ना तिथं आपण एक फोटो काढला छानपैकी. आणि इथून मला ना जीवदान फोर्ट सरळ दिसतोय, त्याच्या बाजूला दिसतोय तो वानरलिंगी सुळका. 1 वाजता चढायला चालू केलेलं, 4:15ला आपण वर पोहोचलोय, डॉट 4:15ला. तर इथून वापस जीवदान चढायला भाई लागतील 2-2.5 तास 100% लागणार. तर बघूयात चला आपल्याला किती वेळ लागतोय. आता तर आम्ही इथे स्टे करणार, मस्तपैकी टेंट टाकणार. हे बघा हे जे मागे लागलेले बघताय ना तुम्ही, तो टेंट आहे आपला. मस्तपैकी 4 जण आरामात झोपणार. नाही भाई आता ब्लॉग करायची ताकद नाही, तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी आता. तर भावांना टाइम झालाय 4:15. कल्याण दरवाजा मागे सोडून पुढे आलेलो आहे. आणि मगापासून तुम्हाला मी म्हणजे काळोखामध्ये दाखवली की हा बाबा आपल्यासोबत 1 2 3 4 जण आहेत. आणि फायनली तुम्हाला सगळेजण आपण रिव्हील करतोय. बॅट्समन सतीश, नवीन ट्रेक पार्टनर करण, याला तर तुम्ही ओळखतच असाल, आपला फोटोग्राफर सूरज. नवीन टोळी घेऊन आपण नाणेघाट सर केलंय. नाणेघाट जे व्ह्यू पॉईंट आहेत, जे फोटोशूट करायचे ना ते आपण सकाळी करू. सकाळी म्हणजे भाई ऑलरेडी 4:15 झालेतच, पण थोडा आराम केलाच पाहिजे कारण भाई रात्रभर झोपलो नाही आपण. तर टेंटसाठी जागा निवडतो, टेंट लावतो. हा इथे आम्ही टेंट लावलेला, समोर सनराईज होतोय. आणि हा जीवदान किल्ला, त्याच्या राईट साईडला तुम्ही बघू शकतात वानरलिंगी सुळका. त्यानंतर हा इथे आहे या बाजूला, हा बघा इथे कल्याण दरवाजा. 7 वाजलेत भाई लोक. 4:30 पावणे 5ला आम्ही टेंट टाकून झोपलो आणि बोल तासभर झोपू. जर सनराईजचा वेट करते थांबलो ना तर किल्ल्यावर जायला खूप जास्त टाईम होऊन जाईल. तर माझं असं म्हणणं आहे की आपण आता इथून निघून जाऊयात. भाई थंडीने हवा टाईट केली आहे, मजबूत, ती पण खूपच जास्त थंडी आहे. ठीक आहे बघूयात पुढचा जो प्लॅन असेल ना तुम्हाला सांगतो.
या हॉटेलवर ना नाश्ता वगैरे केला, चांगले कपडे आणि चहा, आणि आता आपण निघालोय माहिती जीवधन सर करण्यासाठी. आम्ही ना जवळपास एक 4:30 वाजता टॉपला आलो आणि टेंट लावण्यासाठी जागा निवडली आणि तिकडे टेंट लावलं. शेकोटी वगैरे काही केली नाही, थंडी भरपूर होती, पण असं वाटलं की नाही पहिले बॉडीला पाहिजे रेस्ट. मग आम्ही 2 तास झोप काढली, 7 वाजता उठलो, टेंट वगैरे जुळून फ्रेश वगैरे झालो. एक ठिकाणी आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो, तिकडे चहा आणि कांदा पोहे घेतले आणि परत एकदा आपला जीवधन किल्ल्याचा प्रवास चालू केला आहे. पण जवळपास 15 मिनिटाच्या चक्रीनंतर किंवा चकव्यानंतर ना आम्ही व्यवस्थित असा परफेक्ट रस्ता शोधला आहे. हा बघा, प्रॉपर इथून आपला ट्रेक स्टार्ट होतो, म्हणजे इथून पायऱ्या आहेत ना ते स्टार्ट होत आहेत. आणि समोरच तुम्ही बघू शकता वानरलिंगी पिनॅकल, त्यांची रॅपलिंग चालू आहे. भाई माझ्या हिशोबात आपण ना आता महादरवाजाजवळ आलो आहे, कारण त्याची जी बुरुज आहे किंवा जो एकदम नॅरो पॅच आहे ना तो आपल्याला इथून दिसतोय. तुम्हाला त्याचा मी फर्स्ट व्ह्यू दाखवतो बघा. इथे ना एक बॉटल कापून लावले आणि ना वरून ना पाणी झिरपतंय. ते पाणी ना पूर्णपणे मला क्लिअर दिसतंय. तर तुम्ही जर तहान लागली आणि पाणी नाही आहे ना तर तुम्ही पाणी पिण्यासाठी वापरू शकता. हा सगळं तुला आता बोलवतो मी चांगलंच. नाही ऐकत जा येऊ. शूज पाहिजे आता काय फेकून देतो का आता? वाटलाच मला. रात्री तुम्हाला व्यवस्थित मला दाखवता ना आला की ही जागा कशी आहे आणि कशी नाही ते, तर आता तुम्ही प्रॉपर बघून घ्या. हा जो समोर तुम्हाला दिसतोय ना त्याचं नाव म्हणजेच कल्याण दरवाजा. आम्ही निघतोय आता उतरायला, तर जास्त काय कुठे थांबणार नाही, डायरेक्ट गाडीची पार्किंग. आता गुगल मॅपच्या भरोशावर जर गेलो तर ऑलमोस्ट एक 5-5.5 किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे आमचा. तर पाहू आता आपण किती वाजेपर्यंत खाली पोहोचतोय ते. कसला भावांना आता ना ब्लॉक करायची इच्छा नाहीये. डायरेक्ट आता तुम्हाला ना मी घरीच भेटतो. आता कुठं फोनच नाही काढणार आता मी बाबा.